नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत. केंद्र सरकारी जॉब आहे आणि मेन म्हणजे हे फ्रेशरसाठी ही जॉब असणार आहे. तुमच्याकडे कोणतेही अनुभव नाही, तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात आणि 10 डिसेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 असणार आहे. इथे मेन म्हणजे कोणतीही फी घेतली जाणार नाही. ऑनलाईन पद्धतीने सिंपल वेमध्ये तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. आता संपूर्ण माहिती व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. परमनंट जॉब असणार आहे. आपल्याकडे PDF आहे ते सुद्धा सविस्तरपणे मी तुम्हाला समजून सांगणार आहात. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स व जे नवीन आलेली योजना या संदर्भात सविस्तर माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आजची जी सविस्तर माहिती ते पाहून इथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती निघालेली आहे. अप्रेंटिस या पदासाठी इथे भरती निघालेली आहे. आता ग्रॅज्युएट अप्रेंटिस आहे, त्यानंतर इथे टेक्निशियन अप्रेंटिस आहे, त्यानंतर ट्रेड अप्रेंटिस अशा पदानुसार इथे भरती निघालेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळ्या पदानुसार एज्युकेशन क्रायटेरिया आहे, एज क्रायटेरिया आहे, त्यानंतर तुमच्याकडे मार्क्स किती पाहिजे आहे ते दिलेलं आहे, ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग दिलेलं आहे, टोटल अप्रेंटिस किती असणार आहे हे दिलेलं आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिसमध्ये 182 पदांसाठी इथे भरती निघालेली आहे. तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलं तर अकाउंट्स एक्झिक्युटिव्हला BCom झालेलं आहे किंवा तुमचे BBA झालेलं आहे किंवा ग्रॅज्युएशन विथ इकॉनॉमिक्स ऑर बेसिक इंग्लिश अँड कॉम्प्युटर ऑपरेशन नॉलेज इज इसेन्शियल इथे सांगितलेलं आहे. म्हणजे BCom मधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा BBA झालेलं आहे किंवा इकॉनॉमिक्स मधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे, नक्की अर्ज करू शकता. एज लिमिट इथे 25 वर्ष आहे. मिनिमम पर्सेंटेज तुम्हाला 50% तरी पाहिजे आहे सांगितलेलं आहे. ट्रेनिंग इथे 12 महिन्यांसाठी आहे. 51 टोटल अप्रेंटिस ही पदं असणार आहे. त्यानंतर असिस्टंट पदासाठी एनी ग्रॅज्युएट बेसिक इंग्लिश तुमचं झालेलं पाहिजे आहे. तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे आहे. 25 वर्ष एज क्रायटेरिया आहे आणि इथे 96 हे टोटल अप्रेंटिस असणार आहे. रिक्रुटमेंट एक्झिक्युटिव्ह याच्यासाठी कोणतेही ग्रॅज्युएट झालेलं पाहिजे आहे, तुमचं बेसिक इंग्लिश चांगलं पाहिजे आहे आणि तुम्हाला कम्प्युटर नॉलेज पाहिजे आहे. एकूण 35 जागा असणार आहे. त्यानंतर टेक्निशियन अप्रेंटिसमध्ये इथे एकूण तुम्ही 90 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे. डिप्लोमा केमिकल आहे, डिप्लोमा सिव्हिल आहे, डिप्लोमा कॉम्प्युटर झालेला आहे. तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेला आहे किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग झालेलं आहे, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे, अर्ज करू शकणार आहात. सर्वांसाठी एज लिमिट 25 असणार आहे. त्यानंतर इथे ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अटेंडेंट ऑपरेटर केमिकल प्लांट पास्ट BSc विथ फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स सांगितलेलं आहे. इथे टोटल अप्रेंटिस पद 74 असणार आहे, हे सुद्धा माहिती दिलेली आहे. इथे बॉयलर अटेंडंट आहे, इलेक्ट्रिशियन आहे, तुमचं 12वी पास झालेलं आहे, तुमच्याकडे विथ सायन्स अंडर 10+2 सिस्टम ऑफ एज्युकेशन और इट्स इक्वलंट झालेलं आहे, नक्कीच अर्ज करू शकता. म्हणजे सायन्स फील्डमधून 12वी पास झालेलं आहे, नक्कीच अर्ज करू शकता. त्यानंतर इथे तुमच्याकडे BSc झालेलं आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स तुमचं सब्जेक्ट वाईज BSc कंप्लीट झालेलं आहे, नक्कीच तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात. खूप चांगली संधी उपलब्ध झालेली आहे, तुम्ही पाहू शकता इथे. आणि इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही पाहू शकता. तुमचं एज 18+ आहे, तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. तुमचं ग्रॅज्युएशन एनी फील्डमधून झालेलं आहे किंवा 12वी झालेलं आहे, डिप्लोमा झालेला आहे, तुमच्यासाठी खूप चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इथे टेक्निशियन अप्रेंटिस और इथे वोकेशनल सर्टिफिकेट होल्डर और सँडविच कोर्स स्टुडंट फ्रॉम डिप्लोमा इन्स्टिट्यूशन्स 7,000 तुम्हाला पर मंथ सॅलरी स्टायफन भेटणार आहे. त्यानंतर ज्यांची डिग्री झालेली आहे त्यांना 8,000, ग्रॅज्युएट अप्रेंटिस और डिग्री इन एनी स्ट्रीम झालेला आहे त्यांना 9,000 भेटणार आहे. डिप्लोमा होल्डर और एनी स्ट्रीम आणि सँडविच कोर्स आहे त्यांना 8,000 इथे सॅलरी म्हणजे स्टायफन भेटणार आहे. पोस्ट ऑफ ट्रेनिंग तुम्ही पोस्टिंग ऑफ ट्रेनिंग कुठे असणार आहे ते सुद्धा माहिती दिलेलं आहे. मुंबई एंड रायगड डिस्ट्रिक्टमध्ये सांगितलेलं आहे. मोड ऑफ सिलेक्शन मेरिट लिस्टवरती तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर एकदा झाल्यानंतर सक्सेसफुल कंप्लीशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट अप्रुव्हल सुद्धा होणार आहे, ह्याची माहिती दिलेली आहे. लक्षात घ्या, तुम्ही मेल आहे फिमेल आहे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. अर्ज करण्यासाठी तुम्हाला हे सर्व लिंक्स दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि इथे संपूर्ण माहिती तुम्हाला फिल करावी लागणार आहे. इथे अर्ज करते वेळेस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. तुम्हाला कोणतीही फी घेतली जाणार नाही. रेग्युलर बेसिस परमनंट जॉब आहे. अप्रेंटिस या पदासाठी असणार आहे. 24 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व जे डॉक्युमेंटेशन आहे ते म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स असणार आहे ते प्रॉपर पद्धतीने अपलोड करावं लागणार आहे. म्हणजे लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटोज लागणार आहे, अपडेटेड पॅन कार्ड, अपडेटेड आधार कार्ड लागणार. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेतलेला आहे. म्हणजे फ्रेशरसाठी खूप चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. अप्रेंटिस या पदासाठी भरती निघालेली आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण आहे, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. कारण खूप चांगली मोठी संधी उपलब्ध झालेली आहे नोकरीची. केंद्र सरकारी जॉब आहे. जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचून जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल